नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। हरिभाई देवकिरण प्रशालेत पालक शिक्षक कार्यकारिणी सभा संपन्न। उपाध्यक्ष नम्रता लिगाडे बिनविरोध। हरिभाई देवकरण प्रशालेतील कल्याण निकेतनमध्ये पालक शिक्षक कार्यकारिणी अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक औदुंबर सर्वगौड यांनी केले। पर्यवेक्षक हनुमंत मोतीबाणे यांनी पालक समितीचे कार्य महत्त्व सांगितले। विविध समिती स्थापन करण्यात आल्या। तरी चांगल्या मुलांचं दूरदर्शन आहे त्या दोघांना एकत्र चालायचं म्हणलं की पालक शिक्षक सभा संपवत आहे। पहिल्यांदा तुम्हाला तुम्ही आणि यावर विचार करणं गरजेचं आहे। माजी उपाध्यक्ष अनिल जितुरी यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेतील कार्य व विविध उपक्रम सांगितले। याबाबत मारुती शहाणे यांनी शाळेच्या उपक्रमाबाबत माहिती देताना म्हटले की देवकरण प्रशालेतील शिक्षक आमच्या शाळेमध्ये पालक शिक्षक संघाच्या संदर्भात सचिव म्हणून मी काम करतो। आमच्या प्रशालेमध्ये दरवर्षी पालक शिक्षक संघाची स्थापना केली जाते आणि त्याला एक विशिष्ट सिस्टीम किंवा पद्धत आहे। सुरुवातीला आम्ही शाळेतील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या पालकांची जनरल मीटिंग घेतो। याही वर्षी 13 ऑगस्ट 2024 रोजी ही पालकांची जनरल सभा झाली। या सभेच्या वेळेला मागील सभेचा वृत्तांत वाचून यावर्षी पालक कार्यकारिणी जी समिती स्थापन करायची त्यासाठी पालकांची नियुक्ती केली गेली। एकूण 27 तुकड्यांमधून 54 पालकांची या कार्यकारिणीमध्ये निवड झाली। कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर आम्ही पालक कार्यकारिणीची मीटिंग घेतो आणि ही मीटिंग परवा 4 सप्टेंबर रोजी झाली। या मीटिंगमध्ये पालक कार्यकारिणीचे उपाध्यक्षांची निवड करण्यात आली। यावर्षी नम्रता लिगाडे मॅडम यांची बिनविरोध निवड झाली। कुठल्याही पालकांनी त्यांना विरोध केला नाही, उलट अगदी आनंदाने त्यांची निवड जी आहे ती करण्यात आली। आणि इथून पुढे शाळेच्या संदर्भात जे काही नियोजन असेल, विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीला हे कार्यकारिणी जे आहे याच्यातले सदस्य आम्हाला मदत करतील। या वर्षीचे पालक शिक्षक कार्यकारिणी उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध नम्रता विनोद लिगाडे यांची निवड करण्यात आली। प्रभारी मुख्याध्यापिका दीपा फाटक यांनी उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले। यावेळी नूतन उपाध्यक्ष नम्रता लिगाडे सत्यदर्शन समोर बोलताना म्हणाल्या की मी नम्रता लिगाडे साठी शाळेसाठी मी काहीतरी करावं, वेळ द्यावा ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि ज्या समस्या सरांनी आधी सांगितल्या, याआधी बसल्यावर जे त्यांनी सांगत होते की तिथले आपत्कालीन खिडक्या असाव्या, आपली शाळा जुनी आहे त्याच्यासाठी काहीतरी नवीन करावं, रोडच्या व्यवस्थेसाठी नियोजनासाठी काहीतरी करावं, यासाठी मी पण लक्ष देणार आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मारुती शहाणे तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले।